नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉफी विथ कळकळच्या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये। मित्रांनो, वॉरन बफे ज्यांना इन्व्हेस्टमेंटचं गुरु म्हटलं जातं, त्यांचं एक वाक्य आहे, जर तुम्ही झोपेत असताना पैसे कमवण्याचा मार्ग नाही सापडला तर तुम्हाला मरेपर्यंत काम करायला लागेल। आता याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही झोपा काढाव्यात आणि तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आपोआप येत जातील। मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस। याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काही काम करताय पैसे कमवण्यासाठी, ते काम करून जे पैसे तुम्हाला मिळताय ते अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा की त्या पैशांमधनं अजून पैसे मिळतील। म्हणजेच तुम्हाला मिळणाऱ्या पैशातनं तुम्ही अजून पैसे कमवू शकाल आणि त्यामुळेच तुम्हाला काम करण्याची गरज हळूहळू कमी होत जाईल आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही काम नाही केलं तरी तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येत राहतील। आणि याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बऱ्याच सुरुवातीला बनवलाय आणि त्याची लिंक मी इथे वरती डिस्क्रिप्शन मध्ये देतोय। आणि अशाच एका पद्धतीमध्ये एक पद्धत येते शेअर मार्केट आणि डिव्हिडंड। आता डिव्हिडंड म्हणजे काय, त्याचे काय फायदे तोटे आहेत आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे तुम्हाला डिव्हिडंड हा कन्सेप्ट क्लिअर होईल आणि मग तुम्ही ठरवू शकाल की तुम्हाला डिव्हिडंडचे स्टॉक घ्यायचे आहेत, नॉर्मल स्टॉक घ्यायचे आहेत की कंबाईन स्टॉक घ्यायचे आहेत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण त्या व्हिडिओच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आम्ही काही अशा स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत ज्यांचा डिव्हिडंड यील्ड आणि डिव्हिडंड खूप चांगले आहेत। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, सुरुवात करूया एकदम बेसिक प्रश्नापासून, शेअर म्हणजे काय आणि डिव्हिडंड म्हणजे काय। तर जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेता याचा अर्थ तुम्ही एखाद्या कंपनीचा एक भाग विकत घेता, म्हणजेच तुम्ही त्या कंपनीचे मालक होता। आता उदाहरणार्थ तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी एक बिझनेस सुरू केलाय, मेरे पास एक मस्त प्लॅन आहे आणि त्या बिझनेसला यावर्षी 10 रुपयाचा प्रॉफिट झालाय। एकतर हा जो 10 रुपये मिळाला प्रॉफिट आहे तो तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये परत इन्व्हेस्ट करू शकता, ज्यामुळे तुमच्या कंपनीची ग्रोथ पटापट होईल। किंवा दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही हा प्रॉफिट दोघांमध्ये डिवाइड करू शकता 5-5 रुपये। आणि असंच काहीसं मोठ्या कंपनीच्या बाबतीत होतं। समजा एका एबीसी नावाच्या कंपनीने यावर्षी 100 करोडचा प्रॉफिट केलाय। आता हा प्रॉफिट ते स्वतःच्याच बिझनेसमध्ये परत इन्व्हेस्ट करू शकतात। का तर त्यांना काही एक्सपान्शन करायचे असतील, काही नवीन प्लांट्स टाकायचे असतील किंवा लोकांना हायर करायचं असेल, नवीन प्रोजेक्टसाठी त्यांना बिडिंग करायचं असेल, त्यासाठी त्यांना मॅनपॉवर पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टींसाठी ते लोक हा प्रॉफिट युज करू शकतात, जेणेकरून कंपनीची ग्रोथ पटापट होईल। आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये हा जो प्रॉफिट झाला, या प्रॉफिटचा काही भाग किंवा पूर्ण प्रॉफिट हे तुमच्या आमच्यासारखे इन्व्हेस्टर्स ना, जे कंपनीचे मालक आहेत, त्यामध्ये डिवाइड केला जातो आणि अशा गोष्टीला म्हणतात डिव्हिडंड। सो डिव्हिडंड ही कंपनी त्याच्या मालकाला किंवा त्याच्या शेअर होल्डरला देते एक टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून की तुम्ही तो स्टॉक होल्ड करताय। आता हा तुम्हाला जो डिव्हिडंड मिळतो त्यामध्ये काही प्रकार आहेत। पहिलं म्हणजे कॅश डिव्हिडंड। जेव्हा डिव्हिडंड हा कॅशच्या स्वरूपात दिला जातो तेव्हा त्याला कॅश डिव्हिडंड म्हणतात आणि हा मोस्ट कॉमन टाइप ऑफ डिव्हिडंड आहे। म्हणजे बऱ्याचशा कंपनीज हे कॅश डिव्हिडंडच प्रिफर करतात। दुसरा डिव्हिडंड म्हणजे स्टॉक डिव्हिडंड। काही कंपन्या पैशाच्या रूपात डिव्हिडंड देण्याच्या ऐवजी स्टॉकच्या रूपात डिव्हिडंड देतात। उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे एबीसी कंपनीचा एक स्टॉक आहे तर डिव्हिडंड म्हणून तुम्हाला ते एक स्टॉकवर एक स्टॉक फ्री देण्यात येईल। अशा प्रकारे बऱ्याचशा कंपनी स्टॉक डिव्हिडंड देतात। तिसरा डिव्हिडंड म्हणजे प्रॉपर्टी डिव्हिडंड। काही कंपनीज हे कॅश आणि स्टॉक वगळता काही सर्व्हिसेस किंवा काही प्रोडक्ट तुम्हाला फ्री मध्ये डिव्हिडंडच्या स्वरूपात देतात। चौथा प्रकार म्हणजे स्पेशल डिव्हिडंड। जेव्हा कंपनीला बराच प्रॉफिट होतो किंवा कंपनीकडे बराच वेळ काही पैसा पडून असतो तर कंपनी एक वन टाइम डिव्हिडंड देऊ शकतो, त्याला म्हणतात स्पेशल डिव्हिडंड। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कंपनीने कोणत्याही स्वरूपात तुम्हाला डिव्हिडंड दिला तर त्यामुळे कंपनीच्या व्हॅल्यूवर इम्पॅक्ट होतो, म्हणजेच कंपनीची व्हॅल्यू कमी होते। आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही डिव्हिडंड स्टॉक सिलेक्ट कराल तेव्हा तुम्हाला फक्त डिव्हिडंड बघून फायदा नाही, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला लागतील। मित्रांनो, एक लक्षात ठेवा की 1% ते 3% हा एक चांगला डिव्हिडंड मानला जातो। आता मित्रांनो, आपण दोन महत्त्वाचे इंडिकेटर बघूया, डिव्हिडंड पे आउट रेशो आणि डिव्हिडंड यील्ड। या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला कळल्या तर तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करताना कंपॅरिझन कसं करायचं हे कळेल आणि तो स्टॉक सिलेक्ट करणं तुम्हाला इझी होईल। डिव्हिडंड पे आउट रेशो हा एक रेशो आहे जे एक रिलेशनशिप दर्शवतं की कंपनीचं नेट इन्कम काय आहे आणि त्या इन्कम साठी कंपनीने किती डिव्हिडंड पर शेअर दिलाय। डिव्हिडंड पे आउट रेशो वरनं तुम्ही हे समजू शकता की कंपनी जो डिव्हिडंड देते तो तिच्या अर्निंगला धरून आहे की अर्निंगला धरून नाहीये। जर कंपनीचा डिव्हिडंड पे आउट रेशो जास्ती असेल तर एक इंडिकेशन आहे की कंपनी पैसा शेअर होल्डर्स मध्ये वाटते आणि त्याच्या फ्युचरसाठी कंपनी जास्ती पैसा ठेवत नाहीये। आणि त्यामुळे जर कंपनी स्वतःच्या फ्युचरसाठी जास्ती पैसा नाही ठेवला तर कंपनी ग्रोथ कशी अचीव्ह करेल। आणि त्यामुळे डिव्हिडंड पे आउट रेशो बघणं हे खूप इम्पॉर्टंट असतं। डिव्हिडंड पे आउट रेशो बघताना एक सबस्टन्शियल टाइमचं बघणं खूप इम्पॉर्टंट असतं। जर डिव्हिडंड पे आउट रेशो हिस्टॉरिकली स्टेबल असेल आणि चांगल्या रेटने वाढत असेल तर एक इंडिकेशन आहे की कंपनीची मॅनेजमेंट चांगली आहे आणि फायनान्शियली हेल्दी कंपनी आहे।
कधी कधी काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये हा डिव्हिडंड पे आउट रेशो 100% जास्त असू शकतो. याचाच अर्थ कंपनी जेवढी अर्निंग आहे त्यापेक्षा जास्त कंपनीने डिव्हिडंड दिलाय आणि हे खूप अनहेल्दी असू शकतं. ज्या कंपनीचा डिव्हिडंड पे आउट रेशो स्टेबल आहे आणि त्याची ग्रोथही चांगली आहे अशी कंपनी खूप अट्रॅक्टिव्ह असते इन्व्हेस्टमेंट करायला. डिव्हिडंड यील्ड हे एक इंडिकेशन आहे की तुम्हाला किती डिव्हिडंड मिळालाय, तुम्ही जेवढे पैसे गुंतवले त्याच्यासाठी. डिव्हिडंड यील्डचा फॉर्म्युला आहे अॅन्युअल डिव्हिडंड्स पर शेअर डिवाइड बाय प्राइस पर शेअर. डिव्हिडंड यील्डने तुम्ही हे समजू शकता की तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट केलेत त्यामधनं तुम्हाला किती पैसे रिटर्न आलेत ऍज अ डिव्हिडंड. पण मित्रांनो, नुसतं डिव्हिडंड यील्डला बघून तुम्हाला डिसिजन घेणं कधी कधी हानिकारक असू शकतं. जरी डिव्हिडंड यील्ड जास्ती आहे तरी तुम्हाला हे समजलं पाहिजे की कंपनीकडे तेवढा पैसा आहे का की ते लोक डिव्हिडंड देत आहेत. जसं आपण डिव्हिडंड पे आउट रेशो मध्ये बघितलं, कधी कधी कंपनीजकडे पैसे नसतात, कधी कधी ते लोन काढून डिव्हिडंड देतात. कारण का काही शेअर होल्डर्स हे फक्त डिव्हिडंडसाठी ते स्टॉक होल्ड करत असतात. जर कंपनीने डिव्हिडंड देणंच बंद केलं तर लोक स्टॉक विकून टाकतील आणि त्यांची प्राइस खाली होत जाईल. आणि त्यामुळेच फक्त डिव्हिडंड यील्ड जास्ती आहे 10%, 15%, याचा अर्थ कंपनी प्रॉफिटेबल आहे किंवा स्टेबल आहे हा होत नाही. त्याच्यासाठी जसं मी एक्सप्लेन केलं की डिव्हिडंड पे आउट रेशो आणि डिव्हिडंड यील्ड त्यांनी किती डिव्हिडंड दिल्या पाठच्या काही वर्षांमध्ये आणि कंपनी स्टेबल आहे का, कंपनीकडे इनफ कॅश फ्लो आहे का डिव्हिडंड द्यायला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला हव्यात आणि तरच तुम्ही एक चांगले इन्व्हेस्टर होऊ शकता. आता मित्रांनो, डिव्हिडंड जेव्हा डिक्लेअर होतो किंवा डिव्हिडंड तुम्हाला मिळतो त्यामध्ये काही महत्वाच्या डेट्स असतात, त्या आता आपण बघूया. पहिली डेट म्हणजे अनाउन्समेंट डेट. या डेटला कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर डिव्हिडंड अनाउन्स करतात. दुसरी डेट म्हणजे एक्स डिव्हिडंड डेट. जसं आपण मागे बघितलं की जर तुम्ही कंपनीचे शेअर होल्ड करताय तरच तुम्हाला डिव्हिडंड मिळेल. आता हे कसं कळेल की किती लोक कंपनीचे शेअर होल्ड करतात ज्यांना डिव्हिडंड द्यायचं आहे, आणि त्याच्यासाठी एक एक्स डिव्हिडंड डेट असते. या एक्स डिव्हिडंड डेटच्या आधीपर्यंत ज्यांच्याकडे शेअर असतील त्यांनाच कंपनी डिव्हिडंड देते किंवा ते लोकच डिव्हिडंडसाठी एलिजिबल असतात. एक्स डिव्हिडंड डेटच्या नंतर जर तुम्ही शेअर विकत घेतला तर तुम्हाला त्या कालावधीसाठी डिव्हिडंड नाही मिळणार. एक्स डिव्हिडंड डेटच्या नंतरची डेट असते रेकॉर्ड डेट. या रेकॉर्ड डेटला कंपनी चेक करते की किती लोक एलिजिबल आहेत डिव्हिडंड घेण्यासाठी. आणि चौथी डेट म्हणजे पेमेंट डेट. या डेटला तुम्हाला डिव्हिडंडचं पेमेंट क्रेडिट केलं जातं. आता मित्रांनो बघूया की डिव्हिडंड जे स्टॉक्स पे करतात त्यांचे ऍडव्हान्टेजेस काय आणि डिसएडव्हान्टेजेस काय. तर पहिले आपण बघूया पॉझिटिव्ह साईड काय म्हणजे ऍडव्हान्टेजेस काय. पहिलं ऍडव्हान्टेज अर्थातच तुम्हाला रेग्युलर इन्कमची संधी मिळते. जर तुम्ही हे डिव्हिडंड स्टॉक आहेत ते नीट स्टडी केले तर तुम्हाला असे स्टॉक्स मिळतील जे प्रत्येक महिन्याला एक एक डिव्हिडंड पे करतात. जसं की जानेवारीत एका एक्स कंपनीने डिव्हिडंड पे केलं, फेब्रुवारीत वाय कंपनीने पे केलं, मार्च मध्ये झेड कंपनीने पे केलं. तर असे प्रत्येक महिन्याला कंपनीज डिव्हिडंड पे करत राहतात. आणि त्यामुळे जर तुमच्याकडे असा पोर्टफोलिओ आहे ज्यामध्ये काही कंपनीज जानेवारीत, काही कंपनीज फेब्रुवारीत, काही कंपनीज मार्च मध्ये असे डिव्हिडंड पे करतायत, तर तुम्ही व्हर्च्युअली प्रत्येक महिन्याला पैसे कमवू शकता. मित्रांनो, जसं आपण मगापासून बघतोय की डिव्हिडंड ज्या कंपनीज पे करतात त्या कम्पॅरेटिव्हली चांगल्या ग्रोथ कंपनीज असू शकतात. नॉट नेसेसरी त्या चांगल्या ग्रोथ कंपनीज असतातच, पण ज्या कंपनीज चांगले डिव्हिडंड पे करतात असं म्हटलं जातं की त्यांची एक फायनान्शियल स्टेबिलिटी असते आणि त्यामुळे ते व्यवस्थित डिव्हिडंड पे करू शकतात. आणि त्यामुळे ज्या कंपनीज डिव्हिडंड पे करतात त्या चांगल्या कंपनीज इन्व्हेस्टमेंटसाठी असू शकतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी कंपनी डिव्हिडंड पे करते तेव्हा मार्केटमध्ये त्याची चर्चा होते आणि जास्ती लोक हे स्टॉक्स विकत घेतात. आता मित्रांनो बघूया डिसएडव्हान्टेजेस काय. तर पहिलं डिसएडव्हान्टेज म्हणजे लिमिटेड ग्रोथ पोटेन्शियल. मित्रांनो, जसं आपण मगाचपासून बघत आलोय की ज्या कंपनी चांगला डिव्हिडंड देतात त्यांच्याकडे स्वतःच्या एक्सपान्शनसाठी किंवा कंपनीच्या स्वतःच्या ग्रोथसाठी कदाचित पैसे कमी उरतील आणि त्यामुळेच कंपनीची ग्रोथ कदाचित तेवढी होणार नाही जेवढी ते डिव्हिडंड न देता अचीव्ह करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कंपनीज डिव्हिडंड देतात त्या कंपनीज मार्केट चेंजेसला वल्नरेबल असतात. म्हणजे जर उद्या मार्केट खाली पडलं आणि कंपनीकडे डिव्हिडंड द्यायला पैसेच नसतील तर कंपनीला फोर्सफुली डिव्हिडंड द्यायला लागतो, कारण का जे इन्व्हेस्टर तो स्टॉक होल्ड करतायत तो त्या डिव्हिडंड साठीच करतायत. जर कंपनी डिव्हिडंडच नाही दिला तर लोक स्टॉक विकून टाकतील. आणि त्यामुळे जर मार्केट चेंजेस झाले आणि कंपनीने डिव्हिडंड पे आउट नाही केलं किंवा कमी जास्त पे आउट केलं तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कंपनीच्या स्टॉक प्राइसवर होतो. हायर टॅक्स बर्डन. जेव्हा एखादा डिव्हिडंड डिक्लेअर होतो किंवा दिला जातो तेव्हा त्या डिव्हिडंड अमाऊंटवर 10% एक्स्ट्रा टॅक्स लागतो आणि हा टॅक्स टीडीएस कट करून तुम्हाला दिला जातो. आणि जो तुम्हाला उरलेले 90% रक्कम मिळते ती रक्कमही तुमच्या मेन इन्कम सोर्स मध्ये ऍड होऊन त्यावरही तुम्हाला टॅक्स लागू शकतो. आणि त्यामुळे जेव्हा कंपनी टॅक्स देते त्यावरही आणि ज्या इन्व्हेस्टरला टॅक्स मिळतो त्यांनाही या टॅक्सचं बर्डन खूप जास्ती वाटतं. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटच्या सेगमेंट मध्ये आपण बघूया असे काही स्टॉक ज्यांनी मागच्या वर्षी खूप चांगला डिव्हिडंड दिलाय. हिंदुस्तान झिंकने पाठच्या 12 महिन्यात जवळजवळ 75 रुपये पर शेअरचा डिव्हिडंड दिला. हिंदुस्तान झिंकची डिव्हिडंड यील्ड आहे 25.7%.
तर मित्रांनो, जसं आपण मगाशी बघितलं की 1 ते 3% एक चांगली डिव्हिडंड यील्ड मानली जाते आणि तिकडेच हिंदुस्तान झिंकची डिव्हिडंड यील्ड आहे 25.7%. सनोफी इंडियाने पाठच्या 12 महिन्यात साधारण 75 रुपये डिव्हिडंड दिलाय आणि याचं डिव्हिडंड यील्ड आहे 11.9%. आरईसी ही एक लीडिंग इन्फ्रा फायनान्स कंपनी आहे जिने पाठच्या 12 महिन्यात साधारण 13 रुपयाचा डिव्हिडंड दिलाय आणि त्याचं डिव्हिडंड यील्ड आहे साधारण 11%. कोल इंडियाने पाठच्या 12 महिन्यात साधारण 23 रुपयाचा डिव्हिडंड दिलाय आणि त्याचं डिव्हिडंड यील्ड आहे साधारण 11%. स्वराज इंजिन्सने पाठच्या 12 महिन्यात साधारण 80 रुपयाचा डिव्हिडंड दिलाय आणि त्याचं डिव्हिडंड यील्ड आहे साधारण 10.4%. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की हे जस्ट एक्झाम्पल आहेत आणि यामध्ये आम्ही तुम्हाला काही सजेस्ट नाही करत आहोत या शेअर्स घेण्यासाठी. दुसरं म्हणजे तुम्ही बघाल की काही शेअर्सचे डिव्हिडंड अमाऊंट जास्ती आहे पण डिव्हिडंड यील्ड कमी आहे आणि काही शेअर्सचा डिव्हिडंड अमाऊंट कमी आहे पण डिव्हिडंड यील्ड जास्त आहे आणि याचा डिफरन्स आता तुम्ही नक्की सांगू शकाल. तर मित्रांनो, मी आशा करतो की आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुमच्या ज्ञानात अधिक भर पडली असेल. आमचा हा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे फायनान्शियल लिटरसी पोहोचवावी आणि त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी. हा चॅनल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. युट्यूब बरोबरच आमचा एक इंस्टाग्राम चॅनल आहे कॉफी विथ केळकर, या चॅनललाही तुम्ही फॉलो करा. या चॅनल मार्फतही तुम्हाला बरेच काही इन्फॉर्मेशन मिळत राहील. मित्रांनो, पाठच्या व्हिडिओच्या जेवढ्या पण एक्सेल शीट आहेत त्या सगळ्या एक्सेल शीट आता तुम्ही www.coffeewithkelkar.in या वेबसाईटवर जाऊन फ्री डाउनलोड करू शकता. मित्रांनो, खाली कमेंट्स मध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला नक्की कोणत्या टॉपिकवर पुढचे व्हिडिओज बघायला आवडतील आणि नेहमीप्रमाणेच भेटूया कॉफी विथ केळकरच्या पुढच्या भागात. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला हे कन्फ्युजन आहे की घर विकत घ्यावं की भाड्याने, तर या व्हिडिओवर क्लिक करा. आणि जर तुम्हाला हे कन्फ्युजन आहे की होम लोन फेडावं की इन्व्हेस्टमेंट करावी, तर या व्हिडिओवर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया कॉफी विथ केळकरच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये.